घरात ही झाडं आहेत मग सावधान, हळूहळू संपत्ती नाहीशी होती. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, संपत्ती नष्ट करण्यासाठी ही 5 झाडे ताबडतोब उपटून टाका. मित्रांनो, एकदा भगवान श्री नारदांनी नारायणजींना विचारले की झाडे माणसाचे आयुष्य वाढवतात आणि माणसाचे आयुष्य झाडे आणि वनस्पतीमुळे आहे. तर मग अशी कोणती झाडे आहेत किंवा वनस्पती आहे जी माणसाने आपल्या घरात किंवा घराभोवती लावावीत? ती झाडे लावल्याने माणसाच्या घरातील अंधार दूर होतो आणि त्यांच्या आयुष्यात शत्रू, रोग, भूत आणि पिशाच यांसारख्या समस्या कधीच येत नाही. यावर भगवान नारायण हसत हसत म्हणतात, ए नारदजी, आज तुम्ही असा प्रश्न विचारला आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जगात झाडे खूप मोठी भूमिका बजावतात. झाडे आपल्या आयुष्याचे वय वाढवतात आणि ती आपल्या जीवनात आनंद आणि चांगली फळे देतात. झाडे आणि झुडुपे आपल्या घराचे सौंदर्य वाढवतात आणि वातावरण स्वच्छ ठेवतात. वर्षानुवर्षे आपले वातावरण सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि प्रथम वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा येते, जी मानवांसाठी खूप आवश्यक आहे. काही झाडे आणि रोपे घरी लावता येतात. माणसाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी येते आणि त्याला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. यासोबत झाडे आणि वनस्पती अनेक प्रकारचे वस्तू देखील नष्ट करतात. घराच्या अंगणात लावलेली झाडं देवांसारखे घराचे रक्षण करते. आज मी तुम्हाला इमारतीजवळ कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नयेत याबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचे कल्याण होईल. मग भगवान नारायण नारदजींना म्हणाले की मी एक कथा सांगतो, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की घरात भात लावण्यासाठी कोणते झाडं लावावेत, कोणती झाडे घरात लावल्यास गरिबी नष्ट होते आणि कोणती झाडे समृद्धी आणतात. जो कोणी ही कथा काळजीपूर्वक ऐकेल त्यांचे शेकडो पाप आपोआप नष्ट होतील आणि त्यांच्या घरातून दारिद्र्य नष्ट होईल. मग नारदजी भगवान नारायणांना म्हणतात, प्रभू, मी ही कथा नक्कीच पूर्णपणे लक्ष देऊन ऐकेल. मग भगवान नारायण म्हणतात, ए नारदजी, जुन्या काळची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशात एक खूप सुंदर शहर होते. त्या शहरात रामेश्वर नावाची एक वेश्या त्यांची पत्नी सुभद्रासोबत राहत होती. रामेश्वर हे भगवान नारायणाचे खूप मोठे भक्त होते. तो दररोज भगवान नारायणाची पूजा करायचा आणि नेहमी मनात परमेश्वराचे स्मरण करायचा आणि त्यांचे नाव जप करत असत. रामेश्वरची पत्नी देखील खूप सुसंस्कृत आणि धार्मिक स्त्री होती. घरकामात पारंगत होती. त्यांच्या घरात अन्नाची आणि पैशाची कमतरता कधीच नव्हती. अशा प्रकारे बरेच दिवस गेल्यानंतर रामेश्वरच्या पत्नीने तिच्या अंगणात एक झाड लावले आणि ती त्या झाडाला पाणी अर्पण करून त्यांची सेवा करायची आणि त्यांच्या सेवेत मग्न राहायची. परंतु रामेश्वरच्या पत्नीला वृक्षारोपणाचे अजिबात ज्ञान नव्हते. तिला कोणताही ब्रेक मिळाला नाही, तरी ती त्याचा आनंद घ्यायची. ती तिच्या घरात हे झाड लावायची. तिने तिच्या घरात अशी अनेक झाडे लावली होती जी खूप अशुभ मानली जातात, कारण तिला त्या झाडांबद्दल काहीच माहीत नव्हती. त्यानंतर तिने त्या झाडाची काळजी घेतली आणि ती झाडेही मोठी झाली, ज्यामुळे रामेश्वरला त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले. घरात रोज वाद व्हायचे आणि पती-पत्नीमधील संबंध बिघडू लागले आणि छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊ लागली. जे पूर्वी दररोज देवाच्या सेवेत गुंतलेले असायचे, आता त्यांचे मन सेवेत गुंतलेले असायचे. जणू काही रामेश्वरच्या आयुष्यावर अडचणीचा डोंगर कोसळला होता. त्याचा सर्व व्यवसाय हळूहळू बुडाला आणि त्यांची सर्व संपत्ती देखील हळूहळू नाहीशी झाली.
आता रामेश्वरकडे धान्य खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यांच्याकडे जेवायलाही पैसे नसल्यामुळे तो उपाशी राहायचा. त्यामुळे त्याच्या पत्नी रागावली आणि तिने तिच्या पत्नीला काहीही काम करायला सांगितले. मग रामेश्वर काम मागण्यासाठी गावात फिरू लागला, पण त्याला कुठेही काम दिले नाही. तो घरी आला आणि त्यांची पत्नी सुभद्रा हिला म्हणाला, मला कोणीही काम देत नाही. मला माहीत नाही की आमच्या नशिबाचे काय झाले आहे. अशा प्रकारे अशोक वृक्ष लावल्यामुळे दोघांचेही आयुष्यात पापाचा आणि समस्याचा डोंगर कोसळला. परंतु दोघांनाही हे पूर्णपणे माहीत नव्हते की त्यांच्या घरी इतकी मोठी गरिबी आणि दुःख कसे आले. परंतु एके दिवशी एक संत महात्मा रामेश्वराच्या घरी आले. त्यांना पाहून रामेश्वरांनी त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले, साधू महाराज, कृपा द्या. मला सांगा की मी तुम्हाला माझ्या मनापासून आणि स्वतःहून कशी मदत करू शकतो. साधू महाराज म्हणाले, हे महाराज, मी तीर्थयात्रेला जात होतो. मी विश्रांतीसाठी जागा शोधत होतो, पण मला जागा सापडली नाही. जर तू माझ्याकडे काही नसेल, मला तुझ्या घरात जागा दे. कुत्र्या, मी बऱ्याच दिवसापासून भूक लागलेली आहे. जर मला काही खायला मिळाले तर देवाचे तुझ्यावर मोठे कृपादान. असे साधू महाराजांचा आवाज ऐकून रामेश्वर म्हणाले, हे महाराज, मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले. मी ही संधी सोडणार नाही. तुमची सेवा करून मला अपार आनंद मिळेल. त्यानंतर रामेश्वराच्या विनंतीवरून साधू महाराज रामेश्वराच्या घरात येतात आणि त्या घरात विश्रांती घेऊ लागतात. मग रामेश्वर त्यांना म्हणतो, हे महाराज, मला तुमची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. मी ही संधी सोडणार नाही. तुमची सेवा करून मला अपार आनंद मिळेल. संत मोठ्या भक्तीने संतांची सेवा करतात, पण त्यांच्याकडे दुसरे कोणासाठी धान्य नव्हते. म्हणून तो आपल्या पत्नीला सांगतो की, प्रिये, आज एक संत आमच्या घरी आला आहे. तो खूप ज्ञानी आणि पूर्ण आत्मा आहे. आपल्याला त्यांच्या जेवणाची काही व्यवस्था करावी लागेल, कारण संतांना घरातून कधीही उपाशी राहण्याची परवानगी नाही. मी गावात जाऊन कोणाकडून काही पैसे मागेन. असे म्हणत रामेश्वर गावातील एका श्रीमंत माणसाच्या घरी गेला आणि त्या श्रीमंत माणसाकडून काही पैसे मागू लागला. पण त्या श्रीमंत माणसाने वेचण्याचे पैसे देण्यास नकार दिला. तो आणखी काय म्हणतो, तो म्हणतो की मी तुमच्याकडे एक पैसाही नाही. मग तुम्ही माझे पैसे कसे परत कराल? तेव्हा रामेश्वर म्हणतो की, शेठ, कृपया मला काही पैसे द्या. मी लवकरच तुमचे लक्ष परत करण्यास काही मार्ग शोधीन. महात्मा माझ्या घरी आले आहेत. मी पूर्णपणे उपाशी राहू शकत नाही. तुम्ही माझे घर घेऊ शकता, पण मला काही पैसे द्या. रामेश्वराचे बोलणे ऐकून शेठला त्यांच्याबद्दल थोडी दया येते आणि तो त्याला पैसे देण्यास सांगतो. रामेश्वर, जर तुम्ही पैसे परत केले नाही तर तुम्ही तुमचे स्वतःचे घर मला सोपावा. ज्यावर रामेश्वर म्हणतो, ठीक आहे. जर मी तुमचं लक्ष परत आणू शकलो नाही तर मी माझे घर तुमच्या हाती देईन. रामेश्वर बाजारातून पैसे, दूध, तांदूळ, भाज्या, साखर सर्व काही घेऊन त्यांच्या घरी येतो आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीला सांगतो की तू त्या संत ऋषींसाठी जेवण बनव, त्यांची भूक भागव. रामेश्वरची अशा प्रकारे भक्ती आणि सेवा पाहून साधू महाराज खूप आनंदी होतात आणि जेवण केल्यानंतर निघताना रामेश्वराला म्हणतात की मी तुमच्या भक्तीने आणि सेवेने खूप आनंदी आहे. जर तुमची काही इच्छा असेल तर मला सांगा. मी तुमची इच्छा पूर्ण करेन. मी ते नक्कीच पूर्ण करेन. मग रामेश्वर म्हणतो की, हे महात्मा, तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी सर्वस्व आहे. पण मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला अत्याचार आणि सहन करावा लागतो आहे. नेहमीच भगवान नारायणाच्या भक्तीत मग्न राहिलो आणि कोणतेही वाईट कृत्य केले नाही, पण तरीही माझ्या आयुष्यात दुःख, वेदना आणि संकटे का येतात? जर तुम्ही त्याबद्दल सांगितले तर मी माझ्या घरातील गरिबी दूर करू शकेल. यावर संत महात्मा म्हणतात की, जेव्हा मी तुमच्या घरात आलो तेव्हाच मला ही बातमी मिळाली. असे घडले आहे की तुमच्या आयुष्यात खूप त्रास आणि समस्या आहे, कारण तुमच्या घरासमोर लावलेली झाडं तुमच्या घरात गरिबीचे कारण आहे. तुमच्या पत्नीने अंगणात लावलेली झाडे खूप अशुभ आहेत. इतर झाडांमुळे तुमची अशी अवस्था झाली आहे. यावर रामेश्वर म्हणतात, महात्मा,
कृपया मला सांगा की आपण घरासमोर कोणती झाडे लावावी जेणेकरून आपल्या घरापासून त्रास आणि समस्या दूर राहतील आणि घरात सुख समृद्धी आणि संपत्ती नेहमी राहू शकेल. मग संत मत रामेश्वर, मी तुला त्या झाडांबद्दल सांगतो. मी तुम्हाला अशा सर्व झाडांबद्दल सांगेल जे घराजवळ लावल्यास आपल्याला शुभ फळ मिळतात. तर माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. जलसंयाच्या वेळी पिंपळाचे झाड लावणाऱ्या व्यक्तीला मिळणारे फळ शेकडो यज्ञांच्या बरोबर मानले जाते. जर तुम्ही कुठेही पिंपळाचे झाड लावले तर समजून घ्या की तुम्हाला शेकडो यज्ञांचे फळ मिळाले आहे. जेव्हा जेव्हा पिंपळाची पाने जलाशयात पडतील तेव्हा ती तिथल्या पिंडांच्या बरोबरीची मानली जाईल, जी पितरांना संतुष्ट करेल. यामुळे तुमचे पितृदोष नाहीसे होतील. प्रत्येक मानवाने जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लावले पाहिजे. जो व्यक्ती आंघोळ केल्यानंतर पिंपळाच्या झाडाची स्वच्छता करतो तो त्या आयुष्यातील सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्यांच्या आयुष्यात कधीही पराभव होत नाही. पिंपळाच्या झाडाची स्वच्छता केल्याने त्याला धन प्राप्त होते आणि पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्याने त्याचे वय वाढते. दुसरे झाड म्हणजे आवळे झाड. आवळ्याचे फळ सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि ते खूप पवित्र मानले जाते. आवळे लावल्याने पुरुष आणि स्त्रिया जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून कायमचे मुक्त होतात. आवळ सारखे पवित्र फळ भगवान विष्णूंना खूप प्रसन्न करते. आवळा खाल्ल्याने आपल्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते. यासोबत आवळा खाल्ल्याने आयुर्मान वाढते. तिसरे झाड म्हणजे अशोक वृक्ष. हे झाड दुःखाचा नाश करते आणि निराशतेचा अंत करते. हे झाड आपल्या घरात आनंद आणते. घराजवळ अशोकाचे झाड लावल्याने आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांती राहते. अशोक वृक्ष थंडावा देतो. जेव्हा देवी लक्ष्मीने सीतेचा अवतार घेतला आणि रावणाने तिचे अपहरण केल्यानंतर देवी सीतेने अशोक वृक्षाच्या रूपात अवतार घेतला. बागेत अशोकाच्या झाडाखाली सीता आपले जीवन जगत होती. अशोक वृक्षाने सीतेची खूप सेवा केली होती. म्हणून आईवडिलांनी अशोक वृक्षाला आशीर्वाद दिला होता की जो कोणी आपल्या घराभोवती अशोकाचे झाड लावेल त्याच्या घरातून सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर होईल आणि त्यांचे घर नेहमी आनंदाने भरलेले राहील. चौथे झाड म्हणजे कडुलिंबाचे झाड. कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. कडुलिंबाचे झाड आपले वय देखील वाढवते. घराभोवती हे झाड लावल्याने सर्व प्रकारच्या आजारापासून मुक्तता मिळते. देवी लक्ष्मीला परमेश्वराच्या आशीर्वादाने आशीर्वाद मिळतो. पाने खूप प्रिय आहेत म्हणूनच नियमाच्या पानाजवळ देवी लक्ष्मी वास करते. घरासमोर नियमांचे झाड लावल्याने जो कोणी आपल्या घराभोवती नियमाचे झाड लावतो त्याच्या घरात धनाची कमतरता राहत नाही आणि देवी लक्ष्मी देखील त्याच्यावर प्रसन्न राहते. मित्रांनो, ही सर्व माहिती जैन धर्मीयांच्या आवडी लक्षात घेऊन दिली जात आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नाही. आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.